माय बाप्पा हो, माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्याचा महिमा सांगायचा झाला ना, माझ्या बाळूमामांची ताकद सांगायची झाली ना, तर ज्याला दृष्टी नव्हती त्याला दृष्टी देण्याचं काम माझ्या श्री संत श्रेष्ठ बाळूमामांनी केलं. एवढी ताकद माझ्या जगाच्या मालकाच्या हातामध्ये आहे, एवढी ताकद माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये आहे. माय बाप्पा हो, माझ्या बाळूमामांचा एक भक्त होता गुणाप्पा शिंगाडी नावाचा. रोज माझ्या मामांच्या तळावरती जायचा, रोज माझ्या मामांचं दर्शन घ्यायचा, रोज मेंढी माऊलीची सेवा करायचा, मनापासून माझ्या बाळूमामांची सेवा करायचा. माई बाप्पा हो, त्याला एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं बाळू. अरे जन्मताच आंधळा होता, जन्मताच दृष्टी नव्हती. त्या गुणाप्पा शिंगाडीला खूप वाईट वाटायचं की अरे माझ्या मुलाला दृष्टी नाही, माझा मुलगा हे जग पाहू शकत नाही. माई बाप्पा हो, त्यावेळेस त्याने बाळूमामांच्या तळावरती त्या मुलाला नेलं, बाळूमामांच्या तळावरती नेलं, दर्शन घेण्यासाठी सांगितलं. त्या मुलानं माझ्या बाळूमामांचं दर्शन घेतलं. सर्व भक्त मंडळी आजूबाजूनी बसली होती. माई बाप्पा हो, त्यावेळेस एका भक्त बाळूमामांना म्हणाला, मामा अहो काय पाप केलं असेल हो या मुलानं, जन्मताच याला दृष्टी नाही. मामा एवढा सुंदर विश्व हा मुलगा पाहू शकत नाही, सांगा ना मामा, याला दृष्टी देण्याचं काम करा ना. असं म्हटल्यानंतर माझे बाळूमामा म्हणतात की ठीक आहे, या मुलाला मी दृष्टी देतो. ठीक आहे, तुमचं सर्वांचं म्हणणं आहे तर या मुलाला मी दृष्टी देतो, परंतु ज्या वेळेस याला हे जग दिसू लागण ना, त्यावेळेस याने मला स्पर्श करायचा, माझ्या पाठीला स्पर्श करायचा. असं म्हटल्यानंतर माईबाप्पा हो, माझ्या बाळूमामांनी हातामध्ये भंडारा घेतला, त्या मुलाच्या कपाळी तो भंडारा लावला. किती ताकद आहे हो माझ्या बाळूमामांच्या भंडारामध्ये. आपलं एखादं संकट असलं ना माई बाप्पा हो, आपण बाळूमामांपाशी गेल्यानंतर आपलं संकट मामांना सांगितलं ना, ते दूर करण्याची ताकद माझ्या बाळूमामांमध्ये आहे. पहा माई बाप्पा हो, त्यावेळेस बाळूमामा भक्तांना म्हणतात की तुमचं सर्वांचं म्हणणं आहे तर मी याला दृष्टी देतो, परंतु ज्यावेळेस याला सर्व जग दिसू लागेल त्यावेळेस याने मला स्पर्श करायचा. असं म्हटल्यानंतर मामांनी त्या मुलाला बाळूला भंडारा लावला, त्याला सर्व काही दिसू लागलं. माझ्या मामांचा जय जयकार होऊ लागला, मामा धावू लागले, तो मुलगा माझ्या बाळूमामांच्या मागे धावू लागला. हो, ज्याच्या सत्तेनं झाडाचं पानही हलत नाही, ज्याच्या जगाच्या चालकाच्या मालकाच्या सत्तेनं झाडाचं पानही हलत नाही, तो सापडेल का हो याला? नाही सापडू शकणार. त्यावेळेस तो मुलगा थकून गेला आणि खाली बसला. शेवटी मामांनी त्याची दृष्टी परत वापस घेतली. आता भक्त मंडळी नाराज झाली, मामा सांगा ना, परत दृष्टी दिली तुम्ही दृष्टी आणि परत वापस का घेतली? असं म्हटल्यानंतर मामा सांगू लागले, अरे ज्या वेळेस याला हे विश्व दिसू लागेल ना, त्यावेळेस ह्याच्या हातून 7 खूण होणार होते. किती खूण? 7 खूण होणार होते. आणि ते 7 खूण याच्या हातून झाले असते ना, तर 7 जन्मी ह्याला हे सर्व पाप भोगावं लागलं असतं. म्हणून दृष्टी दिली आणि घेण्याचं कारण हेच आहे. पहा माई बाप्पा हो, माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद किती आहे. अरे भंडारा लावला तरी त्या मुलाला दिसू लागलं. आपलं संकट का दूर करणार नाही? नक्कीच मामा आपलं संकट दूर करतील, परंतु आपला विश्वास संत श्रेष्ठ बाळूमामांवरती पाहिजे. म्हणून सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे.